पवार साहेबांकडे आहे की नाही हे माहीत नाही, मात्र सुप्रिया सुळेंकडे आहे आणि राज्यातील अनेक असे मराठी नेते आहेत ज्यांच्याकडे कुणबीचं प्रमाणपत्र आहे, असा धक्कादायक दावा ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मी थोडंसं करेक्ट करतो. सुप्रिया सुळे लग्न होऊन सुळे कुटुंबीय सदानंद सुळे कुटुंबीयांच्यात गेल्यामुळे त्यांचं आहे की नाही मला माहिती नाही, पण पवार कुटुंबियामध्ये मात्र सर्वांचा आहे अशी मला बारामतीतल्या स्थानिक लोकांची माहिती आहे. अगदी रोहित पवारांनी सुद्धा ओबीसीचा दाखला काढलेला आहे. आणि फक्त पवार कुटुंबीयच नाही तर महाराष्ट्रातली रिपीट अगेन अँड अगेन कायम सत्तेमध्ये असणारी काही घराणी आहेत. त्या घराण्यातल्या जवळपास 90% घराण्यांनी ओबीसीचे दाखले काढलेले आहेत. आणि मग जर असे ओबीसीचे दाखले काढलेले असतील तर मग या महाराष्ट्रातील जो सामाजिक दुजाभाव झालेला, संविधानाला अपेक्षित असलेला, ज्याला मागासवर्गीय म्हटलं गेलं, जो पिछडला गेला आहे, जो शोषित आहे, वंचित आहे, त्या माणसाचं यांच्या स्पर्धेमध्ये ते कसे टिकतील बरं. त्यामुळे महाराष्ट्रातलं आरक्षण गेलंय असं जे आम्ही सांगतोय, माननीय ओबीसी नेत्यांना, महाराष्ट्राच्या सर्व माननीय देवेंद्र फडणवीसांना माझं सांगणं आहे, आम्ही ओबीसी आरक्षण आमचं संपलंय असं म्हणण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदय तुम्ही ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड करून टाकलाय. आता ओबीसी आरक्षण हे गावगाड्यातल्या बलुत्या आलोच्यासाठी नाही, तर आता ओबीसी आरक्षणाचा जनरल वॉर्ड झाला. आता उद्या काही ब्राह्मण, जैन आणि मुस्लिम समाजातली शेख वगैरे मंडळी, ही सुद्धा मंडळी ओबीसीचं प्रमाणपत्र काढू शकतात आणि ओबीसीचं आरक्षण घेऊ शकतात. त्यामुळं आमचा जो 1 सप्टेंबरचा मोर्चा आहे, आंदोलन आहे, ते ओबीसीचं संविधानात्मक आरक्षण वाचवण्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे. अंबादास दानवे असं म्हणतायत की जर नियमानं ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणार असेल तर यामध्ये गैर काय आहे? नियमानं तुमचा नियम मंडल आयोग असेल किंवा कालेलकर आयोग असेल किंवा गायकवाड आयोगाचं काय झालं, नारायण राणे समितीचं काय झालं, सुप्रीम कोर्टानं 750 पानाच्या जजमेंटचं काय झालं, कुठला नियम सांगताय अंबादास दानवे तुम्ही? 650 पानाचं जजमेंट दिलंय सुप्रीम कोर्टानं. महाराष्ट्रातला मराठा समाज मागास असू शकत नाही, वेगवेगळ्या आकडेवारीनिशी सांगितलंय. त्यामुळं या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण जर अंबादास दानवे विरोधी पक्षनेता जर असं बोलत असेल, विरोधी पक्षनेते पदावर राहिलेला माणूस, तर मला वाटतंय आता ओबीसीनी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्याकडून आरक्षणाची आणि आपल्या बाजूने कोणी बोलेल याची अपेक्षा ठेवू नये. मराठा ओबीसीच्या बाजूने बोलत नाही. हो बरोबर आहे ना. आमचं म्हणणं असं आहे, ओबीसी हा शोषित आहे, असंघटित आहे.